आहे ना आज आहे ना वाढदिवस आहे आपला. कोण कोण विश करते आपल्या पाहून. काय बाबूराव काका काय नाही, काय चाललं म्हणलं? काय रे वाजले आनंद दिवस. काय लॉटरी बिटरी तुला माहित आहे का? नाही बाबा. अरे लॉटरी नाही रे, मग आज मला आहे ना हा. वाढदिवस आहे ना आज. लग्नाचा हॅपी अॅनिव्हर्सरी. लग्नाचं आहे रे मग माझ्या जन्माचा. हा हा अहो वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. अच्छा, पार्टी द्या मग. पार्टी द्यायची ना मग. मग काय मग संध्याकाळी पण वाढदिवस करायचा आहे ना. कुठं हा कुठं? देवळा पुढे नाही रे. हा का हा मोठा करायचा मोठा. हा. आता माझ्या काही पैसे राहते नाही आणि मला वाढदिवस आहे ना खरं त्याच करते. हा. कोण? सखू कोण? मावशी, स्वाती. हा का हा या 10-20 जण आहे ना असे आपल्या गावातले ते करते. मागच्या वर्षी बी त्यांनीच केला होता वाटतं. हा मागच्या वर्षी त्यानेच करतो, लय मोठं घालता पर मला कपडे ते सगळंच. हा बरं तू हे काय? बी हे मागच्या बड्डीचेच कपडे वाटते मला. नाही ते फाटले तवच. ते काय घेऊन काय लय बारी घेते का? म्हणजे घेऊन 400-500 रुपये ड्रेस घेते बाई काय घेते. हलकं कापड राहते ते काही घेणार एवढं सोपे राहते रे भाऊ. हा? आता मग तुम्ही पण त्यांच्याकडे जाता मग फुकट निघत तुम्हाला भेटलं तर भेटलं. बरं तू मग काय काय? घेणार? तू काय घेणार बोल. मी काल काय घेऊ? आपली आपली गुलाबजाम पुरणपोळी खायची निघून यायचं. म्हणजे मग अरे मग तुम्हाला काहीच नाही घेणार. काय घेऊ तुम्हाला? काही फटाकडे. दरवेळेस येता जाता 50 देन 500 देन 100 हे देन. कर. हा? नको वाजवा तो. द्या ना 2,500चा मोठा बॉम्ब आणतो एकदम 500 शॉटचा. हा ना काही नाही मावाली भरपूर आहे. आता मी ना त्यांच्याकडे जाऊन पाहतो त्या घालणारे वाढदिवस. आता जाऊन पाहतो मी स्वाती काय तर सप मावशी का त्याच्याकडे. मागच्या वेळेस त्याने घातला होता. हा आता त्याला नुसतं टच करून देतो का वाढदिवस आहे म्हणून आपला. ते हसळत आपल्याला मस्त व्हायची लगेच. मग? बाबरा तुमचं माप द्या. हा, नाही म्हणलं माप कपडे त्याला माहितीच. आणि लगेच तुम्हाला कपडे स्वयंपाक बिपडे. बिपाक सांगायचं काही कामच येत नाही. ते टीव्हीचे जिलेबी गुलाबजामुन. एवढं खुश नाही हो माणसाला. हा. गेल्यावर माणूस काही ना काय बोलणे खातो. का बरं? मग नाही नाही माणसाला जास्त खुश नाही व्हायचं. नाही रे हो, वाढदिवस माझा आज. वाढदिवस आहे. वा, जन्मदिन आहे माझा आज. वा 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 जीवनातला. नाना पाटीकरला बोलवा मग. काय आला त्याला हा? गुलाबजाम खाते नको त्याला नको म्हणून तर म्हणलं बोलवा. नको नको नको. डबल बर्थडेच करायचं नाही एवढे बरं, गुलाब. चल येऊ का? मला टाइम झाला. मी त्याच्याकडून त्याला सांगून येतो. हा हा म्हणजे तयारीला लागतील आहे की नाही. तू ये संध्याकाळी जेवायला. हा डबल सांगायला या. बाई मावशी, आता आपल्या बाबूरावचा वाढदिवस येतोय, पण तुला सांगते तो रिकामा खर्च करतो. बिलकुल त्याला 1 रुपया द्यायचा नाही. नाही बाई माझ्याकडे किती पैसेच मागितलं नाही. तर. हा कारण ते लोक त्याचं काय होतं पैसे घेऊन जाता देच पीत बसवतो बाबा पीत बसवतो. त्याची बायको एक तर इथं राहिली ना कुठं त्याला खर्च करत बसायचं. तो येईल का पण पैसे मागायला येईल? पैसे मागायला म्हणजे हालतच नसतो इथून. तो इथे येऊन पिऊन तमाशा घालीन पण मला बड्डेच करा म्हणत. आपला बड्डे करायला बसलं नाही इकडे हो माय म्हणतात नाही होणार, जाऊ दे तिकडे. डोक्याला ताण. असं काय करायला? आता काय मला असं वाटतं जवळजवळ 40-50 एक वर्षाचं होईल ना. 40-50 आता मला माहित नाही. आता मी लग्न आल्यापासून गावात पाहते. लय चांगला माणूस होता पण हाताने चव घालवली या माणसाने. हा ना. दारू प्यायचं याला काहीतरी फटकन बोलन त्याला बोल आणि एकदम लहान लहान लेकरांनी अवचिंत्यापणा करायचं. याचं काहीतरी चोरण त्याचं खोडी केल्याशिवाय दिवस जात. बरं ते महिनाभर कुठं गाव सोडून बी गेलं ना तरी गावकऱ्यांना करमत नाही. सवय झालेली असते ना. त्याची सवय वेगळी ना उभी. हा हा म्हणून त्याला आलं पाहिजे आता काही खरं नाही बाई. आलं आता काही खरं नाही. आता तुनाकडे मागे का मनकडे मागे येऊ? आला बाबूराव आता आला बाबूराव. आता बाबूराव आपलं खाणार डोकं बाबूराव. काय म्हणता बाबूराव? बसल्या म्हणलं जेवत हा? हा मग काय करायचं? मला तुमची सोय करमत नाही. नाही, आम्हाला तुमच्याशिवाय कर्म हा का? बाबू गाव करा. बाबूराव काहीतरी घी जोनावं बहीण आपल्याकडे. हा त्याशिवाय बाबूराव येत नाही. येत नाही. मला तुम्हाला सगळंच माहिती असेल बाबा. हा मग हे? आमले सगळंच माहितीच बाबू. बाबूराव नस- नस कसा माहिती, फिरत, नस- नस. कोणाकडे कसा जास. हा तर मग फुल तयारी असेल तुमची है ना. हा. हे? कसा नाही आता सांगावं लागत काय मागच्या वेळेस काय तुम्हीच शे तुम्ही मागच्या वेळेस तुम्हीच केलं ना. काय काय गावाला- शे पण गावाला. काय काय? केलं होतं? पाहत. आता आमले माहित नाही बाबूराव तर कसं काय सांगू आम्ही? म्हणजे खाऊ पिऊन नाही म्हणलं तुम्ही आहे ना. खाऊन पिऊन म्हणजे मग काय खाऊ घातलं? आपण त्यांच्या पाहुण्यात दहाव्याला नव्हतो गेलो का. हा, हा, हा. पण तिथं त्या लोकांचं जेवण होतं. बाबूराव अहो, तर काय दाव्याचं नाही म्हणत होय होता? काय तुम्ही. म्हणजे तुम्ही ते लग्नाचं म्हणता का ते ठकीच्या पुरीचं. अहो आज तुम्हाला अहो हे सुखाचं नाही मावाले. मावाले आनंदाची घडी आनंदाची. लग्नाचा वाढदिवस बिडदिवस आहे काय. नाही हो, लग्नाचा वाढदिवस नाही झाले. का बरं बायको आवडत नाही काय तुम्हाला. नाही आवडती. हा, हा, ती बायको नाही फुकणी ना, साठी आणि ती- गजराबाईना घर आपण मटण खाल्लं होत ना ते सांगायला. अगं बाई पण त्या गजराबाईच्या हाताला लय चव आहे बरं का. लय भारी काय टकीने आपल्याला काही खाऊ घातला नाही काय टकी टकीला करता हो नाही म्हणे. नाही, मटणाचं नाही काही. आता तुम्ही ना
आनंद आहे बा, खाण्याचा आनंद नाही तुम्हाला, तुम्हाला जेवणाचा आनंद नाही, तुमच्या लग्नाचा आनंद नाही, तुम्हाला कुठला आनंदाची मैत्रिणीचा, बाबा? गजरीचा नाही, ठकीचा नाही, ठकीच्या पुरीचं नाही. मग अहो अगं बाई सखू मावशी, आपल्या गावात सप्ताह झाला नाही का, हा. 7 दिवस तिथं जेवण होतं, बरोबर. ते सांगत असतील. बाबूरावचं एवढं चांगलं ऐकून मला इतकं भारी वाटलं का देवधर्माचं काहीतरी आठवलं बाबूरावला. करायचं म्हणत नाही मग हो. बाबा तुम्हाला मागच्या वेळेस असं जेव घातलं चांगलं मस्त व्हायचे. तुम्हाला सांगू का बाबूराव, आम्ही हे बा जिथं कष्ट करतो, आता आम्ही सगळ्याच ठिकाणी कामं करून खातो का मावशी, आणि हे बाबूरावचं काय सारखं काही काही अरे वा, चालू. सगळी जबाबदारी तुमच्यावर ठेवली का? हा हे जे बाबा, काय जे शे तुम्ही असे? करशाल ना ती पूर्व दिशा पण म्हणजे शे काय पोरी बिरीचं लग्न करायचं का सगळं तुमच्या? तुम्हीच करायचे. हा हो बाबूराव, दुसरी पोरगी पाहिली का तुम्ही लग्नाला? नाही नाही लग्न नाही करायचं. मग काय करायचं? तर मला बायको आहे सगळे, मला काय करायचं? मग आता करायचं काय बाबूराव? आता बाबा का तुम्हीच सगळं मावाला करते का नाही? करते का नाही तुम्ही? काय करतो पण बाबूराव काय? अहो मला आज वाढदिवस आहे. हॅपी एवढं बर्थडे माहिती. बाबूराव. मग वाढदिवसांच्या हार्दिक शुभेच्छा बाबूराव. बाबूराव तुम्हाला उदंड आयुष्य मिळो, हो. तुम्हाला उदंड आनंद मिळो, हो. तुम्हाला उदंड पैसा मिळो, आणि तुम्ही आम्हाला उदंड 4-4 वेळेस खाऊ घालो. हो. बाबूरावकडे गवतासारखा पैसा राव. हो. नाही तो संपला ना आता. संपलं. संपला संपला. कस का हो? हे बायकोना ना तिकडे सासरवाडी देऊन टाकले. हा का? सासरवाडीची द्यायलाच नाही तयार झाली नाही. सगळा पैसा दे टाका मग. त्याच्यामुळे मी बायको बाबूराव एवढं मोकळा म्हणणार नाही शे. बायको मी ना सकू मावशी बोलत नाही 2 वर्षापासून. हा का इकडचे बाहेरचे लोक मावले वाढदिवस घालते. हा का बाबूराव नुसता फुकट खाय असे बाई. हा खरंच आहे. आता काय करा, जेवणाचा प्रोग्राम तुम्ही ठेवा आता बाया मा वाढदिवसाचा. तुम्ही कोणी पण आमचे कोणी नाही पण बाबूराव आहे गावचा. कोण आम्ही दोघी मिळी का? हा, तुम्ही दोघे गावच्या दोघे. बाबूरावचा जेवण वाढदिवसाचा खर्च आम्ही करायचा. स्वाती तो काय म्हणत, तुम्ही दोघी जण मिळेसन मना जेवणा खर्च करा हा पूर्ण. बर्थडेना. जेवढे लोक येतील ना आणि मग मा कपडा कोण घे बाबूराव? कपडे दुसरे घ्यायला लावतो. कोणाला? कपडे तुम्ही घ्या कपडे नाही नाही, आम्ही काहीच घेणार नाही, जेवण बिटवणार नाही तर कपडा बी म्हणजे आम्ही जेवण करायचं, दुसऱ्याने कपडे घ्यायचे ना, अंडरपॅन्टी पण कोण घेणार आहे? दुसरे घेतील. घेणार. चप्पल त्या गंगेवर लई पडेल असेल ना बाबूराव. नाही होय ते काय आणते ते का काही म्हणजे असं वाढदिवस आहे का मावाला? अहो बाबूराव, तुम्ही अंडरपॅन्ट कधी स्वतःच्या खर्चाने घालत नाही. 45वा वाढदिवस माझा 45वा. 45 फुकटच वर्ष. काय आहेत का? फुकटच काय आहेत का बाबूराव? हा सगळे वाढदिवस हा ते बायकोला थोडीशी जळ द्यायची ना. नाही नका का बरं? तिला तर असं नकोच हं? ते माहिती मला वाढदिवस चालतच नाही. नाही तर मग असं आम्हाला बी नकोच. वाढदिवस चालत नाही बाबा. तेव्हा तुम्हाला नसतं चालत ना मग एक हे स्वाती 5-5 तुला हजार करणार रुपये होई तर कर बहीण, मी काय करणार नाही. नाही आपण बी नाही करू. माय बाय नवरा मारस मला. एक कर तुम्हाला करायचे ना 5-5 हजार रुपये दोघी जण द्या. हो बा. 5 रुपयानेच रे बाबूराव म्हणा पण. मग गळ्यातला बापा हा? हा मग तो एक कारण काम कर ना भाऊ बाबूराव, त्या बायकोच्या काळातलं मंगळसूत्र काढा ना आमच्याकडे गाणं आणून ठेव. अहो मी सांगा तुम्हाला 2 वर्ष 3 मी बोलत नाही. आणि म्हणा नवरा आमचं- विचारा मग. मग काय सांगायचं? सांगायचं बाबरावच्या वाढदिवसाला मोडलं. हा बाबूरावच की आमचा सासराच आहे. टिपरा त्याचा नाही वाढदिवस काढणार का मोडायला. तो आमले? टिपरा नाही काढणार. नंतर मी करून देईल तुम्हाला नवं. हा नको रे बाबा. जा इथून रिकाम डोक्याला ताण. असं काय करते म्हणजे बाई? मी केलेलं मी काय ते मोडी वनात म्हणशी. तुम्हाला आवडतं काय खायला मला काही सांगा. नाही नाही आवडत काही आम्हाला. नाही आवडत सांगा. आम्हाला. काहीच नाही आवडत आम्हाला. लागत बी नाही हो माझ्याकडून बी काय घेऊन येते ये. तुला लागत असेल तर खाय पिते. नाही का बाई, आता ते बघ, त्याच्या बर्थडे वाढदिवसासाठी 5,000 रुपये देते काय? या नवऱ्याला मी 500 रुपये शर्ट घेतले बर्थडे. चिकन बिर्याणी ठेवतो मी बिर्याणी. तुम्हीच खाते. बाबूराव जाओ तुम्ही, जा बाबूराव. नाही ऐकते. नाही जाओ तुम्ही रिकामा नाही डोक्याला ताण होणार देता. आमना. नाही करणार तुम्ही नाही. वाढदिवस? होणारच नाही आमना तर. नाही नाही कसं नाही होत पाहतो ना. पाहतो पाहतो, म्हणजे. हा, जा. दम काय देतो करायचं का करा. बाबूराव? दम जावा. देतो. संध्याकाळपर्यंत तुम्ही नाही तयार झाले ना तर पहा. हा पण आता तुमच्याकडे चला. भैयाची काय बळजबरी बघ ना बाई ताई. म्हणे का बर्थडे करायचं याने म्हणे जसे तुम्ही. ठेवाले देईल ते हा आपल्याला. याच्या बायकोकडनं आपल्याला कधी कप चहा माहित नाही. याची बायको सजरंगा तू बोलत त्याला 5,000 कोण खर्च करेल? काय अगं बाई. घालू का डोक्यात? घालू का डोक्यात? नाही, अहो, पण बाबूराव काय आहे? कोणा घालू का? काय बाबूराव? घालणार आहे का वाढदिवस भावाला? ए मावशी इकडे तू पहिले. का गा? का गा? वाढदिवस घालणार आहे का तू? अहो पण मी कसं घालणार आहे का तुम्ही? मावशी तेव्हा डोक्यात घाल ना? नाही नाही बाबूराव. हा. बाबूराव ऐका. सांग लवकर. करतो. सांग लवकर. घालतो. हे बघ, जे सांगाल ते करशाल ना? हा करतो. हा. काय पडतो तुमच्या पण? हे बघ, गुलाबजाम हा, करतो. गुलाबजाम केले. हा? करतो. अजून काय काय करायचं? हा? अजून काय करायचं? गुलाबजाम डाळ भात हा करतो. हा? करतो. हा, सगळं करशाल ना? हा केक कोण आणत? मी आणते. केक आण. मी आणते. मला कपडे कोण घेईल? घे. हा हा बरोबर हा
किती लोक सांगू जेवायला? जेवढं सांगायचं तेवढं सांगा. 700 लोक राहतील हा ना. हा जर नाही केल्यावर ना हा. हम्म. नाही नाही द्या बाबूराव, मी तिकडे दगड नेऊन टाकते. बाबूराव माझ्याकडे द्या, दगड नेऊन टाकते मी. आता घातला डोका तुला काय अंगात येतं का? बड्डे करायची नाही येतं. टाक साथी निघ लवकर तू. टाक साथी लवकर निघ लवकर. काय म्हटले? निघ पुढे. केव्हा? चालला इकडं दगड घेऊन येतो म्हणे. लाज वाटायला पाहिजे. आता याचं काय आपल्याला देणार आहे का? काहीच नाही. बड्डे करायचा याचा. हट. काय बाबूराव काका काय रे काय? लय तन करीत चालली झाली. अरे आता तो समोर गेलो हा त्याला नाही म्हणून पडल्या त्या बाय सखूबाई पण आणि स्वाती पण नाही नाही म्हणलं बा ते वाढदिवस मी घालायला. तर म्हणलं मोठा बर्थडे असेल तुमचा अरे माहिती 700-800 लोकांचा. सांगितलंच होते 700 लोकांना जेवायला या म्हणलं होतं काही. हा त्याला गाचाला गाता नाही म्हणलं बा. नाही मागे दगड घेऊन मागे राहिले दगड. कपड्याला माप नाही घेतलं का? त्याच्यात ते बोला ना तर काय ते साहेब नाहीच म्हणलं म्हणून आता आम्ही नाही घालला म्हणून वाढदिवस. बस जाऊ द्या, मला काय ते सांगू नका. बर्थडे तुम्ही करा. माझे 10-15 मित्र येणार आहे. ते काय ते नवीन डेअरी मिल्क आली, ती कोणती कॅडबरी निघाली होती डेअरी सिल्क, हा. ती 2-2, 5-5 रुपयाला भेटती. ती आणणार आहे तुम्हाला. कोण? आम्ही सांगितलं त्यांना मित्र, ते तुम्ही चॉकलेट बॉय आहे ना मस्त, हा. तुम्हाला मस्त कॅडबरी आहे. मजा आहे तुमची यार, हा का? एकदम मज्जा. तू आता जातो का फटके खातो? अहो काय एवढं तन करता, वाढदिवस आहे. जरी कोण नाही केलं तर आपल्या स्वतःच्या जीवावर करायचा, म्हणजे आपल्या स्वतःच्या जीवावर करायचा. हा ना? मग तू जातो का शंभर? अंगावर मला शिकायचं का? मला अंगावर धावायचं मी नाही. आता एवढं माझं 43-45 वय 45 वय आहे हा तरी मी आलो घरी स्वतः वाढदिवस घातला नाही. मला वाढदिवस बाहेरच घालायचे. हा त्यांनी नाही केला ना, मग लोक काय हरवले काय? दिनकरराव कडे जा ना. काय त्याच्याने करावं का काय आहे? काय नाही, ते मित्र येणार आहे, मला काय माहित नाही. काय आणू नको बाबा. काय वाढदिवस कॅन्सल करून टाकलं मी. मी 10 भाव जाणार रे. छोटासा केक नव्हतो 5-25 रुपयाचा. मला नका सांगू. 10 भाव काय पितो 1 क्वार्टर पितो. म्हणजे मग आता काय म्हणजे काय 180 क्वार्टरला घालशाल मला त्यात ते 150. काय आला? तुमच्या बर्थडे पण चष्मा घेतलाय मी. हा का? मग मग तू येते का आपण काय ते 10 भाव एक नाही देवळात बर्थडे होता ना. 10 भावच करू आपण वाढदिवस. हा जा चाल ना. जा नाही येत नाही